सकाळी सकाळी गंगानगर रेल्वे प्लॅटफॉर्मवर सुमित्रा आपली पकोडे भरलेली टोपली डोक्यावर ठेवून उशीर न करता ट्रेनमध्ये घुसायची आणि पकोडे विकायची. पकोडे घ्या पकोडे, बटाटा कांदा मिरचीचे पकोडे. पकोडी देऊ दादा? अरे नकोय मला. बरं साहेब. अहो सुमित्राताई, मला एक प्लेट पकोडे द्या. अरे अशोक दादा, तुम्ही कुठे निघालात का? आणि तुमच्या नोकरीचं काय झालं? हो सुमित्राताई, पुढच्या आठवड्यातच नोकरीचा इंटरव्ह्यू द्यायला जायचंय. आई मामाच्या घरी गेलीये, तिलाच आणायला चाललोय मी. बरं बरं, हे घ्या. सकाळी सकाळी कोणी तुमच्या हातचे पकोडे आणि एक कप चहा प्यायला ना, तर खरंच सांगतो दिवस एकदम छान जातो. तुमचे पकोडे खूप छान असतात. मी तर कितीतरी वेळा स्टेशनवर तुमचे पकोडे खाण्यासाठीच येतो. निधी, तू पण घे ना पकोडे. नाही नाही, तूच खा. घाणेरड्या तेलातले पकोडे मी नाही खात, सॉरी. अशोक बरोबर असलेल्या निधीचं बोलणं ऐकून सुमित्राला थोडंसं वाईट वाटलं, कारण तिने तिच्या सामानाला वाईट म्हटलं होतं. सुमित्रा काहीच बोलली नाही. ती गुपचूप पुढे गेली. अगं पकोडेवाली, इकडे पण दे जरा एक प्लेट. अगं असं तोंडावर डायरेक्ट बोलू नये. हे बघ अशोक, आता तू एका पकोडेवालीसाठी भांडणार आहेस का माझ्याशी? ती काही तुझी कोणी नातेवाईक नाहीये, तू एवढा विचार करतोयस ते. सुमित्रा पकोडे विकता विकता तिचं बोलणं ऐकत होती. तिला राहावलं नाही आणि ती ट्रेनच्या दुसऱ्या डब्यात गेली. निधीचं बोलणं ऐकून तिला खूप वाईट वाटतं, पण हे असं नेहमीच व्हायचं. कोणाला सुमित्राच्या हातचे पकोडे खूपच आवडायचे आणि कोणी कोणी सुमित्राला या पकोड्यांवरून वाईट साईड बोलायचे सुद्धा. आई काय झालं? आज तू खूपच नाराज दिसतीयेस. कोणी काही बोललं का? मला माहितीये तुझ्या आईचा चेहरा का उतरलाय. जेव्हा त्या मुलीने तुझ्या आईला वाईट साईड बोललं, तेव्हा माधव त्या ट्रेनमध्ये चहा विकत होता. सुमित्रा, मला माधवने सांगितलं की ती मुलगी तुला कसं बोलली ते. म्हणून मी तुला सांगतो, कशाला जाते उगाच त्या ट्रेनमध्ये पकोडे विकायला. पहिली गोष्ट ही की प्रत्येक कामात चांगलं वाईट बोलणारी माणसं असतातच. हो, मला जरा वाईट तर वाटलं, पण काय करणार, हे तर रोजच झालंय. कोणी कौतुक करतं तेव्हा आनंद होतो, कधी कोणी वाईट बोलतं तर मन दुःखी होतं. आणि राहिला प्रश्न कामाचा, तर मला माहितीये तुमची कंबर दुखत असते. एवढ्या मुश्किलीने तुम्ही रिक्षा चालवता. जर मी काम केलं नाही तर आपण आपल्या मुलीचं स्वप्न कसं पूर्ण करणार? आपल्या दोघांचं तर हेच स्वप्न आहे ना की आपली मुलगी वर्षा शिकून खूप मोठी होऊ देत, स्वतःच्या पायावर उभी राहू देत, तिला चांगली नोकरी मिळू दे. मग मी थोड्या वेळासाठी काम केलं तर त्यात बिघडलं कुठे? आई, काही महिन्यांचाच प्रश्न आहे. माझी 10वीची परीक्षा झाली ना की मी पण नोकरी शोधीन, मग तुला काम करण्याची गरज नाही पडणार. नाही नाही वर्षा, अजून तू खूप शिक. आत्ता गरज नाहीये नोकरी करण्याची. आम्ही दोघं आहोत ना, तुझे बाबा आणि मी मेहनत तर करतोय. जेव्हा तुझी वेळ येईल तेव्हा तू कर. आत्ता फक्त मनापासून अभ्यास कर. सुमित्रा खूपच मेहनती होती. असाच एक दिवस ती ट्रेनमध्ये पकोडे विकत होती. पकोडे घ्या पकोडे, बटाटा कांदा मिरचीचे पकोडे. ए पकोडेवाली, जरा 20 रुपयाचे पकोडे दे. हो हो देते. हे कसले पकोडे आहेत ग, थंड आणि बेस्वाद? आम्हाला नकोय हे. घे तुझे हे परत. सुमित्रा ते पकोडे विकायला पुढे निघून गेली. यावेळी सुमित्रा ट्रेनमधून खाली उतरू शकली नाही, कारण ट्रेन खूपच फास्ट होती. सुमित्राने विचार केला ती पुढच्या स्टेशनला खाली उतरेल. त्यामुळे सुमित्रा त्याच डब्यात पुन्हा आली जिथे ती बाई बसली होती. सुमित्रा त्या डब्यात पुन्हा पकोडे विकू लागली. पुढच्या स्टेशनवर ती बाई आपल्या मुलाला घेऊन खाली उतरली. सुमित्राला पुन्हा गंगानगर स्टेशनवर जायचं होतं, म्हणून ती तिकडे जाणाऱ्या ट्रेनसाठी थांबली होती. जेव्हा तिची ट्रेन आली तेव्हा सुमित्रा त्या ट्रेनमध्ये चढली. अचानक सुमित्राची नजर एका मुलीवर पडली, जिच्या मांडीवर तोच मुलगा झोपलेला होता जो आता काही वेळापूर्वी आपल्या आईबरोबर स्टेशनवर उतरला होता. ही तर निधी आहे ना, जी अशोकदादांबरोबर दिसली होती. हिच्याबरोबर ही बाई कोण आहे? आणि हिच्याकडे तोच मुलगा आहे ज्याला मी पकोडे दिले होते. हा तर त्याच्या आईबरोबर मागच्या स्टेशनवर उतरला होता. मग हा यांच्याबरोबर काय करतोय? सुमित्राला समोर बघून निधी खूपच घाबरली. तिच्या चेहऱ्यावर भीती साफ दिसत होती. ओळखलंस? मी सुमित्रा. त्या दिवशी अशोकदादांबरोबर पाहिलं होतं ना. कोण अशोक? मी कोणा अशोकला वगैरे नाही ओळखत. तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय. गुपचूप पकोडे द्या आणि इथून निघा. सुमित्राला कळालं की नक्कीच काहीतरी गडबड आहे, कारण निधी तिला ओळखायला नकार देत होती. आणि जो मुलगा तिच्या मांडीवर होता ती त्याची आई नव्हती तर दुसरीच कोणीतरी होती. सुमित्राला काळजी वाटत होती. तिच्याकडे आता केवळ एकच मार्ग होता. ही ट्रेन पुढे जाण्याआधी टीसीला सगळं सांगायचं. वहिनी, ही पकोडेवाली मला ओळखते. आपल्याला कुठल्या तरी दुसऱ्या स्टेशनवर जायला हवंय. काही वेळानंतर ही पुढे गेली की मग आपल्याला काही टेन्शनचं कारण नाही, पण हिच्या नजरेतून वाचलं पाहिजे. नाहीतर असं नको व्हायला की आपला सगळा प्लॅन ही चौपट करून टाकेल.
आपल्याला या मुलाला घेऊन दुसऱ्या डब्यात गेलं पाहिजे. ठीक आहे, चल आपण दुसऱ्या डब्यात जाऊयात. तेव्हाच तो मुलगा जोरजोरात रडायला लागतो आणि ट्रेनमध्ये इकडे तिकडे पळून आपल्या आईला शोधायला लागतो. सुमित्रा त्या मुलाला कडेवर घेते आणि त्याला माया करू लागते. तेव्हाच टीसी सुद्धा येतो. घाबरू नको बाळा, आपण आत्ता तुझ्या आईकडे जाऊयात. आता टीसी अंकल त्या दोघींनाही पकडतील. सुमित्रा, ट्रेन स्टेशनवर थांबली आहे. मी आत्ता पोलिसांना बोलावतो आणि या मुलं चोरणाऱ्या बायकांना त्यांच्या हवाली देऊयात. तू खूप चांगलं काम केलेस. साहेब, मागच्या स्टेशनवर ह्याची आई असेल. आपल्याला ह्याला घेऊन तिकडेच गेलं पाहिजे. मी दुसऱ्या स्टेशनवर फोन केला आहे. त्याची आई इथेच येतेय. काही वेळातच त्याची आई येते. रडून रडून तिचे वाईट हाल झाले होते. ताई, तुम्हाला तर सुमित्राचे आभार मानायला पाहिजे. मी तुमच्या आभारास पात्र नाही. खऱ्या आभाराची पात्रता सुमित्राची आहे. तिनेच आम्हाला या मुलं चोरणाऱ्या दोन्ही बायकांबद्दल सांगितलं. धन्यवाद ताई, तुम्ही आज माझ्या वंशाच्या दिव्याला वाचवलं. तुमचे खूप खूप उपकार आहेत. मी तुमचे उपकार कधीच फेडू शकणार नाही. मी तर फक्त स्टेशनवर पाणी भरायला उतरले होते आणि तेवढ्यात हा गायब झाला. तेव्हापासून मी याला शोधत होते. माझं बाळ मला परत मिळालं. देवा, तुझे खूप खूप उपकार आहेत. सुमित्रा, तुम्ही एक माणूस म्हणून खूप चांगले आहात. अहो, मी तर केवळ माणुसकी म्हणून हे सगळं केलं. तुमचं बाळ तुम्हाला सुरक्षित मिळालं, मला ह्याच्यातच आनंद आहे. त्या दोघी बायका जर ह्याला घेऊन पुढच्या स्टेशनला गेल्या असत्या तर मग तुमचं बाळ मिळणं जरा मुश्किलच होतं. तेव्हाच अशोकही तिथे येतो. सुमित्राने फोन करून त्याला बोलवून घेतलं होतं. निधी, तू इतक्या खालच्या थराला कशी जाऊ शकते? मला तर लाज वाटतेय की मी तुझ्यावर प्रेम केले. पुढे जाऊन मला तुझ्याशी लग्न करायचं होतं, तुझ्याशी संसार करायचा होता. पण देवाचे उपकार की सुमित्रा ताईमुळे आज तुझं खरं रूप माझ्या समोर आलं. इन्स्पेक्टर साहेब, या मुलं चोरणाऱ्या दोन्ही बायकांना इथून घेऊन जा आणि पुन्हा यांनी असं काही करू नये म्हणून यांना एकदम कठोर शिक्षा द्या तुम्ही. प्लीज इन्स्पेक्टर साहेब. अरे चला दोघी जणी. मॅडम, या दोघींनाही पकडा. मुलं चोरता तुम्ही? धिक्कार आहे तुमचा की तुम्ही एक स्त्री आहात. सगळेजण सुमित्राचं खूप कौतुक करतात. तिने आज एका आई आणि मुलाला ताटातूट होण्यापासून वाचवलं होतं. दुसऱ्या दिवशी ती बाई आपल्या नवऱ्याला घेऊन सुमित्राच्या घरी तिला भेटायला आली आणि तिला भेट म्हणून सुमित्राला ती 50,000 रुपये देते आणि तिला वचनही देते की वर्षाच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी ती घेईल. सुमित्राने त्या पैशातून रेल्वे प्लॅटफॉर्मवर एक छोटंसं दुकान भाड्याने घेतलं आणि आपल्या नवऱ्याबरोबर चहा पकोड्याचं दुकान सुरू केलं. आता सुमित्राला ट्रेनमध्ये फिरावं लागत नव्हतं. देवाने तिला तिच्या चांगल्या कर्माचं फळ दिलं होतं. सगळं काही आपोआपच घडलं. सुमित्रा या सगळ्यासाठी देवाचे आभार मानते. अनिकेत मेहता घराण्यातला छोटा मुलगा होता. त्याच्या मोठ्या भावाचं आणि वहिनीचं अरेंज मॅरेज झालं होतं. पण अनिकेतचं त्याच्या कॉलेजमध्ये शिकत असलेल्या हरियाणवी मुलीवर प्रेम होतं. मग अनिकेतचं लव्ह कम अरेंज मॅरेज झालं. नैनाचं लग्न होण्याआधी घरी सगळ्यांना तिची मोठी जाऊ अनुराधा आणि सासू लता देवींच्या हातचं खाणं आवडायचं. पण जेव्हापासून नैना लग्न करून सासरी आली, घरात सगळ्या लोकांना केवळ नैनाच्या हातचाच स्वयंपाक आवडायचा. अनुराधा आणि तिची सासू वेगवेगळ्या स्टेटमधल्या असल्यामुळे सासूबाई जरा नाखुश होत्या. एक दिवस, वा सुनबाई, काय चव आहे तुझ्या हाताला. आहा, काय चटपटीत आणि स्वादिष्ट जेवण बनवतेस तू. आहा, तुझ्या हातचं खाणं खाऊन कोणीच म्हणणार नाही की तू महाराष्ट्रीयन नाहीयेस. वा वा. हो, अगदी बरोबर बोलताय बाबा तुम्ही. का छान जेवण तर माझी बायको अनुराधा महाराष्ट्रीयन असून पण बनवत नाही. हे बोलणं ऐकताच मोठी जाऊ अनुराधा खूप चिडते. पण खरं तर तिलाही नैनाच्या हातचं जेवण खूप आवडायचं. मग असाच एक दिवस, खरंच आई, तुम्ही काहीही म्हणा, ही नैना स्वयंपाक खूपच छान करते. तुमच्या माझ्यापेक्षा सुद्धा चांगला. अगं गप्पा बस तू. काय चांगला बनवते तू आज बघच. मी वांग्याचं भरीत बनवते. सगळ्यांनी नाही बोटं चाटली ना तर मग सांग. बनवा तुम्ही भरीत. पण आज नैनाने मटार उसळ बनवलीये आणि त्याचा काय भारी सुवास येतोय. आहा, बघा हा, तुमचं भरीत त्यापुढे तसंच राहील. काही वेळाने सगळेजण टेबलवर येतात. लता देवी सगळ्यांना भरीत वाढते. तेवढ्यात नैना पण मटार उसळ घेऊन तिथे येते. जिच्या सुगंधाने सगळेजण भरीत बाजूला सारतात आणि नैनाच्या हातची स्वादिष्ट उसळ खायला लागतात. वा सुनबाई वा, ही उसळ नक्कीच तू बनवली असशील. हो बाबा. वा नैना, तुझ्या हातात तर जादू आहे. सगळ्या भाज्या तुला छान जमतात. अगदी चविष्ट. सगळे अगदी बरोबर बोलतायत नैना. एवढी आवडली तुम्हाला सगळ्यांना उसळ? थँक्यू सो मच. सगळ्यांनी तिच्या उसळीचं खूप कौतुक केलं.
आणि काही मिनिटातच ती उसळ संपली. भरीत मात्र तसंच उरलं. राहू द्या आई, तुमच्या हातून तिला हरवणं होणार नाही. उद्या बघा मी सगळ्यांसाठी कसे पंजाबी छोले भटुरे बनवते ते. सगळ्यांची वाहवा मिळवेन मी उद्या. दुसऱ्या दिवशी अनुराधा सगळ्यांसाठी छोले भटुरे बनवते. अगं अनुराधा, अजून तुझे छोले भटुरे झाले नाहीत का? बस आई, झालेच आहेत. आता चांगले बनवायचे म्हणजे वेळ तर लागेलच ना. तुम्ही चव घेऊन सांगा कसे झालेत ते. वाह, खूपच छान झालेत. चल आता लवकर वाढायला घे. अनुराधा सगळ्यांना छोले भटुरे वाढते. सगळेजण जेवण करतच होते तेवढ्यात नैना मंदिरातून येते. अरे हे काय वहिनी, तुम्ही छोले भटुरे कशाला केले? मी तर सगळ्यांसाठी पावभाजी करून गेले होते, तेही लिंबू घातलेली एकदम चटपटीत. हे ऐकून सगळ्यांचे हात तिथेच थांबतात आणि मग ते नैनाला पावभाजी घेऊन यायला सांगतात. नैना जशी पावभाजी घेऊन येते सगळेजण त्याच्यावर तुटून पडतात. आता अनुराधाने बनवलेले छोले भटुरे एका बाजूला राहतात आणि सगळेजण पावभाजीच खाऊ लागतात. अरे वा, काय मस्त झालीये पावभाजी. थोडी अजून दे ना. हो हो, भरपूर आहे, घ्या ना. वा सुनबाई, तू आलीयस ना तेव्हापासून आमची खाण्यापिण्याची एकदम चंगळच सुरू आहे म्हणायची. हे ऐकून जाऊ आणि सासूबाई तिच्यावर खूप जळतात. या नैनाच्या हातात काय अशी जादू आहे ना, कळतच नाही मला. तिच्या स्वयंपाकापुढे आता आपल्या स्वयंपाकाची काही किंमतच उरलेली नाहीये. तुम्हीच सांगा आई. अगं कसलीच कमी नव्हती छोले भटुरे, पण त्या पावभाजीच्या चवीसमोर ना ते थोडे फिके पडले. काय तिच्या हातात जादू आहे काय माहीत. असेच काही दिवस जातात. एक दिवस नैनाचा धीर तिला बोलवून विचारतो, नैना, नैना. काय भाऊजी? नैना, उद्या माझा बॉस आणि त्यांची वाईफ डिनरसाठी येत आहेत. तू काहीतरी छान खायला तयार कर. हो ठीक आहे, चालेल भाऊजी. काय हो, ही का बनवणार? मी नाही बनवू शकत. अगं जर बॉस नसते आले तर नक्कीच बनवू शकली असतीस. पण माझे बॉस येणार आहेत ना, ते आणि त्यांची बायको जेवायला येणार आहेत. आणि हा माझ्या प्रमोशनचा प्रश्न आहे, त्यामुळे मला कुठली रिस्क घ्यायची नाहीये. तुला माहितीये ना, माझे बॉस पक्के महाराष्ट्रीयन आहेत आणि त्यांना असलं चटपटीत खाणं तर प्रचंड आवडतं. दुसऱ्या दिवशी नैना सगळा स्वयंपाक तयार करते. तिच्या दिराचे बॉस आपल्या पत्नीला घेऊन डिनरसाठी येतात. मग सगळेजण घरी त्यांचं स्वागत करतात. काही वेळानंतर ते सगळेजण एकत्र बसून डिनर करतात. त्याचा बॉस खूपच खुश होतो. वाव, काय कमालीचं जेवण बनवलंय. एवढं चांगलं खाणं तर मी मोठ्यातल्या मोठ्या हॉटेलमध्ये पण खाल्लेलं नाहीये अजून. खरंच खूपच चविष्ट आणि चटपटीत जेवण झालेलं आहे. वाव, खूपच लकी आहे शुभम तू, की तुला इतकी सुगरण बायको मिळालीये. अहो नाही, हे जेवण माझ्या छोट्या भावाच्या बायकोनी नैनानी बनवलंय. ती हरियाणाची आहे. त्यांचं लव्ह मॅरेज झालंय, पण ती स्वयंपाक खूपच छान करते. नैनाचं कौतुक केल्यानंतर थोड्या वेळाने ते सगळे तिथून निघून जातात. पण हे बघून अनुराधा आश्चर्यचकित होते आणि सासूला म्हणते, आता तर हद्दच झाली हा आई. आधी घरवाले तर कौतुक करतच होते, पण आता बाहेरचे सुद्धा हिचं खाण्याचं कौतुक करायला लागलेत. आता आपल्या हातात एकच उपाय आहे. आपल्याला हे बघावं लागेल की ती नेमकं खाणं बनवते तरी कसं. मग त्या दोघी जणी तिच्यावर लक्ष ठेवायला सुरू करतात. दुसऱ्या दिवशी नैना जेव्हा स्वयंपाकघरात जेवण बनवत असते तेव्हा दोघी जणी लपून छपून तिला बघतात. अगं बाजूला हो ग तू, मला पण तर नीट बघू दे. हळदीनंतर तिने नेमकं काय घातलं? आई, मला वाटतंय तिने मीठ किंवा तिखट घातलेलं दिसतंय. तुझ्या या वाटण्याच्या चक्करमध्येच तू सगळी बाजी हारून जातेस. आता हो बाजूला, मला बघू दे नीट. त्या दोघी जणी बघायचा प्रयत्न करतात, पण त्यांना काहीच समजत नव्हतं. तुम्ही डायरेक्ट जाऊन तिला विचारा की ती नेमकं काय घालते स्वयंपाकात ते. ए चल, ह्या काल आलेल्या मुलीला जाऊन मी विचारू? अजिबातच नाही. आता या दोघी सासूसुना कधी कधी कुकिंगचे शोज बघायच्या, तर कधी युट्यूबवर कुकिंगचे व्हिडिओ पाहायच्या आणि चांगलं खाणं बनवायचा प्रयत्न करायच्या. पण तरीही त्यांच्या खाण्याला नैनासारखी चव येत नव्हती. मग त्या दोघी एक प्लॅन बनवतात. त्या नेहमी नैनाबरोबरच राहायच्या, ज्यामुळे त्यांना हे रहस्य कळू शकेल. उफ, ही जाऊबाई आणि सासूबाईंना नेमकं झालंय तरी काय? नेहमी आपले माझ्या मागे मागे फिरत असतात आणि मग त्यांना शेवटी हे रहस्य कळतंच. आई, ही नैना ना खूप चालाख आहे. तुम्हाला माहितीये, जे मसाले आपल्या किचनमध्ये आहेत ना ते तर ही वापरतच नाही. ही कुठले तरी दुसरेच मसाले वापरतीये. काय? अरे देवा, ही कसला जादूटोणा तर शिकून नाही आली ना, आणि तोच आपल्यावर वापरतीये. चल आपण आत्ताच जाऊन बघूयात, असा कुठला मसाला वापरते की सगळे हिचं कौतुक करतात. आत्ता नाही आई, रात्री जाऊयात. आत्ता जर तिने पाहिलं तर डाऊट येईल तिला. आणि काय जाणे, जर तिने आपल्याला या जादूटोण्याने कुत्रं मांजर बनवलं तर? हो, तू एकदम बरोबर बोलतीयस. रात्री बघूयात. तसेही मला नाही बनायचं मांजर वा कुत्रं. रात्री जाऊन ते डबे बघतात तेव्हा त्याच्यात मसाला भरलेला होता. ते अगदी तसेच मसाले होते. हे तर तसेच मसाले आहेत जे मी घेऊन येते. मग त्याच्यात आणि या मसाल्यात एवढा फरक काय आहे?
मी म्हटलं होतं ना आई तुम्हाला, ही नक्कीच काहीतरी जादूटोणा करत असेल. आता हिचं सत्य सगळ्यांसमोर आणायलाच पाहिजे. दुसऱ्या दिवशी ती सगळ्यांना हॉलमध्ये एकत्र बोलावते. तुम्हाला सगळ्यांना माहितीये, ही नैना आपल्या सगळ्यांच्या खाण्यात काहीतरी जादूटोणा करतीये. ही जादूगरीण आहे, जादूगरीण. काय? हे तुम्ही काय बोलताय आई? हो नाहीतर काय, तू मसाल्याचा डबा वेगळा का ठेवतेस मग? आई, ते घरी तयार केलेले मसाले आहेत, माझ्या आजीनी केलेले आहेत. स्वतःच्याच हाताने बनवून उन्हात वाळवलेले मसाले आहेत ते. त्यांच्या मसाल्यामुळे तर माझ्या स्वयंपाकाला एवढी चव येते. तिकडच्या सगळ्या ढाब्यांमध्ये हाच मसाला वापरला जातो. आणि अनिकेतनी मला लग्नाआधीच सांगितलं होतं, तुमच्या मनात उतरायचं असेल तर चटपटीत खाणं खायला घाल म्हणून तुमचं मन जिंकण्यासाठी मी हा मसाला वापरून चटपटीत खाणं बनवते. पण मला माहित नव्हतं की माझं सासर फक्त सासरच नाही तर चटपटीत सासर आहे. मग ते खाण्यात असू देत, जासूसी करण्यात असू देत किंवा आरोप करण्यात असू देत, जिथे मला सगळेजण जादूगरीण समजतात. आई, ती जे काही करत होती ते सगळं तुमचं मन जिंकण्यासाठी करत होती. आता जाऊ आणि सासूबाईंना आपल्या चुकीची जाणीव होते आणि त्या दोघी नैनाची माफी मागतात आणि मग ते सगळेजण एकत्र आनंदाने राहू लागतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.